हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात सगळे? सो खूप दिवसाने मी व्हिडिओ बनवते बिकॉज मला थोडंसं बरं नव्हतं. मला थोडंसं डेंटल प्रॉब्लेम झालेला. माझं दातचं एमर्जन्सीमध्ये रूट कॅनल करावं लागलं बिकॉज माझा दाढ किडला होता. सो ऑन गोईंग ट्रीटमेंटमध्ये होते मी. सो मला काही शूट करता आलं नाही. सो आजचा व्हिडिओ आहे की माझ्या मी ऑफिस बॅगमध्ये काय काय कॅरी करते. सो व्हॉट्स इन माय बॅग. सो आज मी तुम्हाला माझ्या बॅगमध्ये काय काय असणार आहे हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे. सो लेट्स काही टाईम न वेस्ट करता चला बघूया. हे आहे माझी पर्स. ही पर्स आहे फ्रॉम झूक ऑनलाईन, द इंडियाज ब्रँड. सो आय हॅव गेटेड दिस. सो ह्याच्यामध्ये काय काय आहे तर चला बघूया. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी अशी दाखवेन. इट्स लुक लाईक दिस. सो या, फर्स्ट ऑफ ऑल आय कॅरी माय बॉटल बिकॉज मी हॉस्पिटलचं पाणी पित नाही. सो मला एक बॉटल कॅरी करावंच लागतं. अदरवाईज तिथे आहे मीन्स फिल्टर्ड वॉटर वगैरे असतं, बट मी नाही पित बिकॉज मी बॉटलमध्ये हे डिटॉक्स घेऊन जाते. मीन्स सीड्स, चिया सीड्स, सब्जा सीड्स. समटाइम्स आय गेट क्युमिन सीड म्हणजे जिरा किंवा ह्याचं लिंबू. सो मला हायड्रेट होण्यासाठी काही ना काहीतरी मी ते वॉटरमध्ये काहीतरी मिक्स करून घेऊन जाते बिकॉज मला ते लागतंच. त्याच्यामुळे मी साधं पाणी मी कधीच पित नाही. आणि तुम्ही पण जर काही तुम्हाला डिटॉक्सचा वगैरे काही इश्यू असेल तर तुम्ही पण असं पाणी पिऊ शकता. तुम्ही काहीही यूज करू शकता. मेथीचे दाणे, सब्जा सीड, चिया सीड, अदरवाईज क्युमिन सीड म्हणजे जिराचं पाणी, अदरवाईज कुकुंबर, बीटरूट, लेमन, काहीही तुम्ही टाकून घेऊन जाऊ शकता. जर काही नाही भेटलं तर ॲटलीस्ट एक जागरीचं फोड तरी तुम्हाला पाण्यात टाकायला पाहिजे बिकॉज ते चांगलं असतं शरीराला. So yeah, next I carry my this pouch. This is the pouch of my lipstick and बरेचसे स्टफ्स आहे त्याच्यामध्ये. लिपस्टिक आहे, मस्कारा आहे, माझं इयरिंगचं बॉक्स आहे. बट ऑलमोस्ट मी कधी कधी विसरते ते सगळं मी ह्या बॉक्समध्ये पाऊचमध्ये टाकते बिकॉज मला लक्षात राहत नाही. आणि हे लिप बाम, चॅपटॅक्स माझं, अँड ब्लश वगैरे खूप काही काही. लिपस्टिक तर खूपच आहेत माझ्याकडे. हे बघा, लिप क्रीम, मस्कारा, लिप लायनर आहे अँड हे लिप लायनर वगैरे अँड ब्लशेस आहेत अँड एवढंच. आणि एक माझं क्लिप वगैरे तुटला तर हे एक रबर आहे, शार्पनर लिप लायनरचं वगैरे. सो ह्याच्यामध्ये मी सगळं माझं स्टफ ठेवते जे की मला ह्याला यूज होतं टचअपसाठी. सो त्याच्यानंतर आहे माझा वॉलेट. या, आय कॅरी दिस वॉलेट. ह्याच्यामध्ये माझे माझे कार्ड वगैरे आहे. वॉलेटमध्ये माझे सगळे कार्ड्स आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड. सो हे बघा, सगळे कार्ड्स आहेत. बरेच कार्ड आहेत, क्रेडिट कार्ड, लायसन, प्लस माझं आर सी बुक वगैरे, आर सी कार्ड ॲक्च्युली, आणि आधार कार्ड. बरेचसे मी काय काय कार्ड्स ठेवते जे की मला म्हणजे शॉपचे कार्ड किंवा कुठेतरी मी बाहेर गेले असेल तर ते सगळे कार्ड्स जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये कॅरी करते. सो हे वॉलेट मी घेऊनच असते बिकॉज मला लागतंच. अँड माझा फोटो, पासपोर्ट साईजचा वगैरे असतोच सगळं ह्याच्यामध्ये. इमर्जन्सी लागतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर पण हे झूक बॅगमध्ये मल्टिपल कंपार्टमेंट्स आहेत. सो तुम्हाला खूपच इझी पडतं टू सेपरेट युअर ऑल द स्टफ्स. सो मी बरेचसे माझे जे आहेत ते मी वेगवेगळे करून ठेवले आहे. सेकंड, थर्ड दिस आय हॅव दिस लेन्स कार्ड स्पेक्स. हे माझे नंबरचे स्पेक्स आहेत.
जे की मायनसमध्ये आहे. मी क्वचितच वापरते समटाईम्स वेन आय गॉट माय हेडेक. सो मी तेव्हा वापरते. अँड अजून एक आहे त्याच्यामध्ये माझं गॉगल आहे जे की मी गाडीवर वगैरे यूज करते. सो पहिल्या कंपार्टमेंटमध्ये मी माझे मेडिसिन्स हे मल्टीविटॅमिन्स आहेत. बिकॉज मला लो हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे, सो फिर मी मल्टीविटॅमिन्स कॅरी करते. माझे आत्ताचे रिसेंटमध्ये माझे डेंटल्सचे अँटीबायोटिक्स चालू होते, सो ते आहेत. अँड बस त्या कंपार्टमध्ये तेच आहे. सो fifth thing I carry is this my adapter and cord for charging purpose. Obviously you know that की आयफोनचा बॅटरी बॅकअप किती प्रॉब्लेमॅटिक आहे. सो तुम्हाला कंपल्सरी कॅरी करावंच लागतं. बिकॉज मला सकाळ सकाळी कधी मी चार्जिंग करून घेऊन जाते किंवा चार्जिंग असलं तरी मी असंच घेऊन जाते. सो मला तिकडे लागतंच चार्जिंग. सो या हे झालं माझं चार्जिंग. थर्ड आहे, सॉरी सिक्स्थ आहे, हे माझे इयरपॉड्स आहेत जे की मी गाडीवर वगैरे मी क्वचित यूज करते. बिकॉज कारण का मी हेल्मेट कंपल्सरी यूज करते ह्याच्यामध्ये. सो हेल्मेट यूज केलं की तुम्ही इयरपॉड्स यूज नाही करू शकत, कारण का तुमचे कान जे आहेत ते खूप टोचले जातात. अँड इवन स्कार्फ पण असतो. सो मग तुम्ही खूप मला कम्फर्टेबल नाही वाटत. सो मी कधीतरीच यूज करते. सो या सम ऑफ आय हॅव टिश्यूज. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तर काही नाही आहे. मी इथे जो फ्रंटल कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये मी चष्मा ठेवते, बिकॉज मला पटकन कॅरी करता येईल. हे त्याचं काय ते म्हणतात, स्पेक्स क्लीनरचं त्यांचं वाईप आहे ते. अँड बॉटल आहे. बाकी एवढंच. सो मी एवढंच स्टफ कॅरी करते, दुसरं काही नाही आहे. या एवढंच झालं. बॅग खूप मोठी आहे बट हां. सो मी एवढं सगळं कॅरी करते. अँड माझा टिफिनचा जो हे असतो तो वेगळा असतो. त्याचं माझं पर्समध्ये मी कधीच ॲड नाही करत. सो या हे एवढे सगळं स्टफ माझ्या पर्समध्ये असतो. सो या एवढंच होतं आजच्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला अजून कुठलेच व्हिडिओज बघायला आवडतील. अदरवाईज तुम्हाला हे जर सगळे मी काय काय दाखवलं त्याचं लिंक हवे असेल तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा मला. अँड प्लस मी आता हल्ली ट्रिपवरती गेले होते यूपीमध्ये, अयोध्याला, मथुराला वगैरे. सो त्याचे तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज किंवा त्याचे खर्च आणि प्लेसेस आणि त्याच्याबद्दलचे स्कॅम्स जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही मला नक्की त्याच्याबद्दल कळवा. सो मी त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि जर तुम्हाला माझ्या मम्मीला जर घ्यायचं असेल व्हिडिओमध्ये ते पण मला सांगा, बिकॉज ती पण आली होती माझ्यासोबत. सो तिचं पण हा फर्स्ट अयोध्याचा ट्रिप होता. सो तिला कसं वाटलं, तिच्याकडून तुम्हाला काही ऐकायचं असेल तर मी तिला पण नक्कीच हे करेन. सो या अदर्स माझे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील तर मी तुम्हाला नक्कीच ट्राय करेन. सो या आजच्यासाठी एवढंच. सर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू.